हाय मंडळी, 5 मिनिटात विज्ञानमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत ज्याबद्दल खूप गैरसमज पसरलेले आहेत. पण विज्ञान याबद्दल काय म्हणतं हे ऐकून खरंच आश्चर्य वाटेल. चला तर मग खरं काय आहे ते शोधून काढूया. चला सुरुवात काही आकड्यांपासून करूया. अनेकांना वाटतं की ही काहीतरी गुपित गोष्ट आहे, पण सर्वेनुसार तब्बल 95% पुरुष आणि 72% महिलांनी हे आयुष्यात कधी ना कधी केलेलं आहे. आणि गंमत म्हणजे हे फक्त अविवाहित लोकांपुरतं मर्यादित नाहीये. रिलेशनशिपमध्ये असलेले 70% पुरुष आणि 40% महिलासुद्धा हे करतात. याचा अर्थ काय? तर हे अगदीच नॉर्मल आहे. मग प्रश्न हा पडतो की याबद्दल इतके गैरसमज का आहेत? कोणी म्हणतं यामुळे अंधत्व येतं, तर कोणी वंध्यत्वाची भीती घालतं. बरं, आता ह्या सगळ्या अफवांना आपण बाजूला सारूया आणि सायन्स नक्की काय म्हणतंय तेच थेट पाहूया. सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा प्रश्न, यामुळे इतकं छान का वाटतं? याचं उत्तर आपल्या मेंदूतल्या काही मॅजिकल केमिकल्समध्ये लपलेलं आहे. चला बघूया हे नक्की कसं काम करतं. जेव्हा ही क्रिया घडते तेव्हा आपला मेंदू डोपामाइन नावाचं एक फील गुड केमिकल रिलीज करतो. हे आपल्या मेंदूचं एक प्रकारे रिवॉर्ड सेंटर आहे आणि याचमुळे आपल्याला छान वाटतं, एकदम रिलॅक्स वाटतं आणि सगळा स्ट्रेस कुठल्या कुठे पळून जातो. यानंतर येतात एंडॉर्फिन्स. यांना आपल्या शरीराचे नॅचरल पेन किलर्स म्हटलं तरी चालेल. चरमसुखाच्या वेळी शरीर हे रिलीज करतं, ज्यामुळे वेदना कमी होतात. आणि विशेषतः महिलांसाठी तर ही एक सुपर पॉवरच आहे, कारण यामुळे मासिक पाळीतल्या वेदनांपासूनही आराम मिळतो. भारी आहे ना? आणि चरमसुखानंतर कधी एकदम रिलॅक्स होऊन मस्त झोप आल्यासारखं वाटलंय का? त्याचं कारण आहे प्रोलॅक्टिन नावाचं हॉर्मोन. याचा थेट संबंध झोपीशी आहे आणि म्हणूनच इतकी शांत आणि गाढ झोप लागते. मेंदूच्या फायद्यांच्या पलीकडे जाऊन हस्तमैथुनाचे काही आश्चर्यकारक शारीरिक फायदेसुद्धा आहेत. चला आपल्या शरीराच्या या एका गुप्त शस्त्राबद्दल जाणून घेऊया. हे ऐकून तर तुम्हाला आश्चर्यच वाटेल, पण यामुळे आपली इम्युन सिस्टीमसुद्धा बूस्ट होते. एका स्टडीनुसार पुरुषांमध्ये यामुळे पांढऱ्या रक्तपेशींची संख्या वाढते, जे आपल्याला इन्फेक्शनपासून वाचवतात. म्हणजे सर्दी खोकल्यावर हा एक घरगुती उपाय असू शकतो की काय? पुरुषांसाठी तर एक खूपच मोठा फायदा आहे, तो म्हणजे प्रोस्टेट कॅन्सरचा धोका कमी होतो. संशोधनानुसार नियमित वीर्यस्खलनामुळे प्रोस्टेटमधले हानिकारक घटक बाहेर फेकले जातात, ज्यामुळे कॅन्सरचा धोका कमी होऊ शकतो. हा खरंच एक लाईफ सेव्हिंग फायदा आहे. चला आता आपण अशा भागाकडे वळूया जिथे आपण बघणार आहोत की हस्तमैथुन थेट आपली लैंगिक कार्यक्षमता कशी सुधारू शकते. याला आपल्या लैंगिक स्नायूंचा एक प्रकारचा वर्कआउट समजा. पुरुष आणि महिला दोघांमध्ये पेल्विक फ्लोर मसल्स असतात, पण होतं काय की वयानुसार हे स्नायू कमजोर होतात आणि मग लैंगिक समस्या सुरू होऊ शकतात. पण इथे एक गंमत आहे. हस्तमैथुनामुळे बल्बोकेव्हर्नोसस रिफ्लेक्स ॲक्टिव्हेट होतो, ज्यामुळे हे पेल्विक फ्लोर मसल्स आपोआप आकुंचन पावतात. म्हणजे हा एक प्रकारचा ऑटोमॅटिक व्यायामच आहे, जो आपलं लैंगिक आरोग्य मजबूत करतो. पुरुषांसाठी यात एक इव्हॉल्युशनरी फायदाही लपलेला आहे. यामुळे जुने शुक्राणू बाहेर फेकले जातात आणि मग नवीन, ताजे आणि गर्भधारणेसाठी जास्त प्रभावी शुक्राणू तयार होतात. अगदी दुकानातला जुना स्टॉक काढून नवीन माल भरण्यासारखं. आतापर्यंत आपण अनेक फायदे बघितले, पण एक अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे जी प्रत्येकानं लक्षात ठेवली पाहिजे. एक सगळ्यात महत्त्वाचा नियम लक्षात ठेवायचा आहे, मिक्स इट अप. म्हणजेच प्रत्येक वेळी एकाच पद्धतीचा वापर टाळा. कारण आपलं शरीर आणि मेंदू एकाच प्रकारच्या स्टिम्युलेशनला सरावतं आणि मग पार्टनरसोबतच्या क्षणांमध्ये तितकासा प्रतिसाद देत नाही. म्हणून एक्सप्लोर करत राहणं आणि नवीन गोष्टी ट्राय करणं महत्त्वाचं आहे. तर मग आजचा टेकअवे काय आहे? हस्तमैथुन हे पूर्णपणे नॉर्मल आणि हेल्दी आहे. हे स्ट्रेस कमी करतं, वेदनांपासून आराम देतं, इम्युनिटी वाढवतं आणि लैंगिक आरोग्यसुद्धा सुधारतं. थोडक्यात सांगायचं तर ही एक सुरक्षित आणि आरोग्यदायी सवय आहे, ज्याबद्दल कोणताही गैरसमज बाळगण्याची अजिबात गरज नाही. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचे विचार कमेंट्समध्ये नक्की सांगा. भेटूया उद्या याच वेळेला.